मुलांना ॲक्टिव्हिटी शिकवण्यासाठी हे फोल्डर तुम्ही बनवू शकता. आता जसं की हे प्लॅस्टिक फोल्डर आहे आणि ज्याच्यामध्ये पाथ फाइंडिंगचं पझल लावलं आहे. भलेही हे पाथ फाइंडिंगचं पझल डिफिकल्ट आहे, पण स्केच पेन घेऊन आपण रॅबिटला तू त्या फ्रूट्सपर्यंत घेऊन जा असं सांगू शकतो. आणि सपोज आता इथं तो अडकला तर तो पुन्हा मागे जाऊ शकतो. ही प्रॅक्टिस त्यांना देणे. आणि जेव्हा आपण रिपीटेडली याच्यावरती प्रॅक्टिस करू परत तर त्यांना डोळ्यात पण बसणार आहे ती जागा आणि आपल्या पेपरची पण बचत होणार आहे. दुसरी गोष्ट, स्केच पेन घेतला वाईप आऊट केलं तरी चालते किंवा पेन्सिल घेतली आणि पुन्हा तो गेला त्याच्यावर तरी चालते. इथेच आपण कलरिंग पण घेऊ शकतो की बाबा ससा आहे, सशाला कलर कर. मग पेंटिंगसाठी पण हे शीट वापरू शकतो. आता हे सेकंड शीट आहे या फोल्डरमधलं, जिथे मॅचिंग शिकवतो आपण शेप मेकिंग. आता हे हँडमेड शीट्स आहेत. सो फोल्डरमधून तुम्ही पेपरचं शीट बाहेर काढलं आणि पुन्हा दुसरं टाकलं तर चालतं आहे. ह्या शेप्सवर बाजूने हात फिरवू शकतात ते. ह्या तसं बघायला गेलं तर प्ले ग्रुपची ॲक्टिव्हिटी पण तुम्हाला वाटते. मग घरात मी आता मुलासोबत काय करू वेळेस हे खूप उपयोगाचं आहे. ह्याच्यात उलट आणि सुलट अल्फाबेट आहेत. सो बोटांनी छोट्यांना त्याच्यावर आपण बोटं फिरवायला शिकवू शकतो. इव्हन थोड्या मोठ्या म्हणजे त्यांची जी भावंडं असतील त्यांना उपयोगाचं आहे की तू मला स्क्वेअर ड्रॉ करून दे, डॉट्स करून दे. तर थोडी मोठी जी भावंडं आहेत 6 इयर्स 7 इयर्स ज्यांना क्राफ्ट करायला लावायचं आहे तर ती छोट्यांसाठी ही ॲक्टिव्हिटी करू शकतात. हे डॉट जॉईनिंगसाठी आहे. परत रेक्टँगल पण लावायला लावू शकतो आणि डॉट जॉईन कर हे पण एक आहे. यामध्ये आता ॲपल आणि ए. सो ए इज फॉर ॲपल असं करू शकतो आणि ए लांबवू पण शकतो ॲपलपर्यंत जाताना. तिथे वरती इन्स्ट्रक्शन पण लिहिले आहेत की लाईन ट्रेसिंग आहे, सर्कल आहे. सो इन्स्ट्रक्शन सांगायला सोपं पडेल. आता इथे ऑड वन आउट आहे की बटरफ्लायमधून हे काढ. ट्रेसिंग लाईन्स आहेत. इथे स्लँट लाईन आहे. काही जणांना स्लँट लाईन शिकवायला अडचण येते, तर असं 4 स्क्वेअरमध्ये तुम्ही करू शकता. किंवा मग असं वाटलं की नाही बाबा 2 स्क्वेअर करू तसंही चालते. आणि आता हे बघा, हे फाईल फोल्डर आहे. म्हणजे फोल्डर सगळे एका फाईलमध्ये राहतात. तर आपल्याकडे जर सपोज 10 शीट असतील तर पहिले आपण त्याच्यात 5 शीट ठेवल्या. माझं बाळ 5 शीट करतं आणि मग पुन्हा दुसरे शीट त्याच्यामध्ये ॲड करा तरी चालते. ह्या सिंगल लाईन्स आहेत. हे मी तुम्हाला परत ओव्हरव्ह्यू देते की या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर आपल्याला यासाठी लागणं हे कलर मॅचिंग होते की रेडला रेड मॅच कर, ब्ल्यूला ब्ल्यू मॅच कर, फिंगरने करा, पेन्सिलने करा. हां, हे एक शीट आहे की जिथे फॅमिली इंट्रोडक्शन होऊ शकतं की बाबा आता इथे 3 जणांची फॅमिली आहे. जास्त जणांची असली आणि बाकीचे रिलेटिव्हची ट्री पण आपण करू शकतो. यात पण आता ह्या कधी आपण उभे डॉट जॉईन करू शकतो, कधी आपण ॲडवे डॉट जॉईन करू शकतो. सो इथे ॲपल हाफ म्हणजे 2 पीस पझल होऊन जाईल की हाफ मॅच करा. आणि इथे स्लँट लाईनमध्ये डॉट केलं. सो आपण जसं डॉटची पोझिशन चेंज करू तसं चेंज होईल. कॉईनने तुम्ही सर्कल काढू शकता.